जनता काय म्हणता, तुमचा उमेदवार कोणता सांगा, निवडून द्या म्हणता आणि सगळं तुम्ही जाणता. जनता काय म्हणता. हॅलो उरण, केम छो उरण, कसे हा उरणकर, असे एक ना अनेक रंग आता उरण विधानसभा मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसे उमेदवारांची प्रचाराला धावपळ दिसताना आपल्याला पाहायलाच मिळत आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर उरण विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मनोहर शेठ भोईर तर भाजपकडून महेश बालदी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर शेकापचे शिट्टी या चिन्हावर प्रीतम म्हात्रे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात असल्याने यंदा उरणमध्ये तिरंगी लढत होणार आहे. तसंच जर तिकडे पाहिलं तर मनसेचे सत्यवान भगत देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे यंदा उरण विधानसभा मतदारसंघात चांगली तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. 2019ची जर उरण विधानसभा निवडणूक आपण पाहिली तर शेकापचे विवेक पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मनोहर भोईर हे निवडणुकीच्या रिंगणात होते आणि अपक्ष म्हणून महेश बालदी हे निवडणूक जिंकून आले होते. मात्र यंदा उरण विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार, कोणाचं पारडं वर असणार आहे, कोणाचं पारडं खाली असणार आहे, टफ फाईट होणार आहे की सिंगल फाईट, हेच आता आपण पाहणार आहोत शिवसत्ता टाइम्सच्या या बोल बिंदास्त या नव्या सेगमेंट मध्ये. खरं तर उरणकरांची सुरुवात ही उरण जेट्टी म्हणजेच मत्स्य व्यवसायाने होते. म्हणूनच आज आपण विधानसभा निवडणूक कव्हर करता करता आलेलो आहोत उरणच्या जेट्टी परिसरात. इकडे आपण कोळी बांधवांना बोलता करणार आहोत. त्यांच्या व्यवसायाच्या काही समस्या आहेत, सरकारकडून त्यांच्या काही मागण्या आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. दादा काय सांगाल, निवडणुका जवळ आल्या आहेत, इथे कोणाची हवा जास्त आहे? आमच्या मते तर आमचा आमदार महेश बालदीच राहणार. किती काय केला तरी, कारण आम्हाला हे सर्व बंदर त्याच्यामुळे सर्व आलेलं आहे आणि धंदा आमच्या ताब्यात मिळलेला आहे. मुंबईवरून आम्ही धंदा इकडे आणला आणि शेटनी आम्हाला हे धक्का बांधून दिला आहे आणि अजून तो सहकार्य करते. आता पुढची पण त्यांनीच आणलेली आहे ग्रँड. तर आम्ही आमच्या इकडे कोळी बांधव जवळजवळ 90% लोक शेटच्या पाठीशी आहेत. 5 वर्षात मग या मतदारसंघात काही कामं झाली आहेत का? कारण 2019च्या निवडणुकीत महेश बालदी हे निवडणूक जिंकून आले होते. भरपूर झाले. आमच्या कोळी समाजासाठी तरी तो स्वतः अधिवेशनामध्ये भांडलेला आहे आणि परत आमच्यासाठी भरपूर त्यांनी म्हणजे करंजा गावासाठी तरी भरपूर कामं केलेले आहेत. त्याच्यामुळं आमची जवळ 90% लोक आमच्या करंजा गावातली शेटच्या बाजूनेच राहणार. किती काय मत्स्य व्यवसाय करताय, सध्या डिझेल देखील वाढत्या प्रमाणात चालू आहे. काही समस्या येतात का किंवा सरकारकडून काही मागण्या आहेत का तुमच्या? तरी ते आमच्या प्रत्येक समस्या आमच्या आम्ही घेऊन गेलो त्यांच्याजवळ, कधी आमच्या सोडीत असत. प्रत्येक जण कोळी समाज त्याच्या मच्छीमारांचा त्यांच्याजवळ प्रत्येकजण समस्या घेऊन जाते आणि तो सोडवायचा प्रयत्न करते, सोडवते. असं आहे. जर पुढील मतदारांनी जर महेश बालदींना संधी दिली तर उरणचा विकास बदलू शकेल का? काय वाटतं? हो, 100% बदलू शकेल. उरण तालुक्याचा पूर्ण विकास त्यांनी तो करून दाखवेल आणि धडाडीचा आमदार आहे. जर आपण बघितलं तर अनेक मत्स्य व्यावसायिक आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. काही जणांचा कल हा महेश बालदींकडे जातोय, कारण त्यांनी कुठेतरी इथे जेट्टीचा हा व्यवसाय आहे तो विकसित पुढे चालू ठेवला होता. जर पुढच्या 5 वर्षात देखील महेश बालदींना जर संधी मिळाली तर पुढचा जेट्टीचा जो विकास आहे तो अजून देखील होऊ शकतो, असं इथले स्थानिक नागरिक म्हणत आहेत. सर काय सांगाल, उरण विधानसभा निवडणूक खरं तर एकदम अटीतटीची निवडणूक होणार आहे. कोणाचा कौल यंदा उरणमध्ये वाटतोय? यंदा महेश बालदी आमदार, पुन्हा दमदार महेश बालदी. हे महेश बालदी यांनी आम्हाला 154 कोटीचं हे बंदर केलेलं आहे आणि उर्वरित दुसरा टप्पा 154 कोटीचा त्याची आता मान्यता मिळाली आहे आणि इतर हा बंदर झाल्यामुळं इतर स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आहे आणि इतर या बोटींना आम्हाला जास्त भाव मासलेला मिळाला आहे. आमचा भरपूर लोकांना फायदा झाला यापासून.
मतदारांनी जर महेश बालदींना संधी दिली यापुढे देखील तर उरणचा विकास अजून बदलू शकेल का? हो, नक्कीच. यावेळी अगोदर आपण शेका पक्षाला 4 वेळा आमदार होते, काँग्रेसचा 1 वेळा आमदार होता, शिवसेनेचा 1 वेळा आमदार होता. सर्वांना आम्ही अनुभवलेला आहे. परंतु महेश बालदी यांना पहिल्यांदाच आपण आमदारकी दिली आणि त्यांनी जे याच्या उरण क्षेत्रामध्ये जे कार्य केलेलं आहे, जवळजवळ 5,500 कोटीची कामं त्यांनी हे केलेले आहेत. आणि हा आमदार नसताना, साधारण नगरसेवक असताना करंजा बंदर आणि निधी त्यांनी 153 कोटी, नितीन गडकरी 75 कोटी केंद्र सरकार आणि 75 कोटी राज्य सरकार यांच्या माध्यमातून मिळवलं. आणि आमदार झाल्यानंतर या उरण परिसरामध्ये भरपूर त्यांनी कामं केलेली आहे. जर बघायला गेलं तर मत्स्य व्यवसाय करताना डिझेलचा देखील प्रश्न अनुभवतो. डिझेलचे देखील वाढते दर चालू आहेत. एक मत्स्य व्यवसाय किंवा कोळी बांधवांना येणाऱ्या समस्या सरकार पुढे काय मागणं करा? नाही, डिझेलचा जरी दर असला तरी आम्हाला राज्य सरकार हे आम्हाला प्रतिपूर्ती म्हणजे रिएम्बर्समेंट डिझेलवरती आम्हाला 18 रुपये रिएम्बर्समेंट देते. आणि आता युती सरकार आल्यापासून आम्हाला जवळजवळ 5 वर्षाचे जे आमचे मच्छीमारांचे डिझेलचे परताव्याचे पैसे होते ते जवळजवळ 150 कोटी रुपये आम्हाला एका वर्षामध्ये 5 वर्षाचे आम्हाला एक रकमी म्हणजे एका वर्षात दिलेले आहेत. त्यामुळे आमच्या सर्व मच्छीमारांचा एकच निर्णय, महेश बालदीलाच आम्ही निवडणुकीला मतदान करणार. युती सरकारने लाडक्या बहिणींना गिफ्ट दिलं, लाडक्या भावांसाठी काय करावंशी वाटते का योजना? लाडक्या भावासाठी करावी आणि मच्छीमारांना अजून आमच्या सुखसोयी आहेत त्या करतील आमदार साहेब. आणि आम्ही जे काही सांगू ते आमदार साहेब करत आहेत. दादा, तुम्हाला काय वाटतं यंदा उरणमध्ये कोणाची हवा जास्त आहे? महेश बालदी आहे त्यांचीच. काही कामं 5 वर्षात याआधी केली आहेत का? भरपूर केली. भरपूर. तुम्हाला काय वाटतं यंदा उरणमध्ये कोणाची हवा जास्त आहे? विधानसभेची निवडणूक लागली आहे, काय वाटतं यंदा उरण विधानसभा मतदारसंघात कोणाची हवा आहे? हवा तर तिन्ही समानच आहे. जास्त जोर म्हणतो आता युती आघाडी जर धर्म पाळला प्रत्येकाने तर मग काय युतीचा धर्म पाळलाच. तर मध्ये जर कुठे गद्दार झालं काय केलं तर काय सांगू शकत नाही. तसा मिक्स मिळणार. 5 वर्षात युतीकडून काही कामं झाली आहेत का? जिथं झाली तिथं नाही झाली, जिथं कुठे होतं तिथं प्रत्येक ठिकाणी होतच अशी कामं नाही आहेत. कुठलाही तरी पक्ष आला, आमदार पुन्हा निवडला तर प्रत्येक विभागात तो काम करेलच असं नाही. आजपर्यंत हे घडलंच नाही का कुठल्या ठिकाणी काम केलंच. एका ठिकाणी करतात दुसरे नाही करत, तर त्यांचं पण भरपूर कामं पण असतात. सध्या पारड्या कोणाचं अगदी जड आहे जर बघायला गेलं तर उरणमध्ये? समानच आहे. समान आहे म्हणजे एकदम अटीतटीची लढत होणार आहे. आहे. आणि काय वाटतं मतदारांनी जर कौल दिला तर पुढच्या 5 वर्षात कोण चांगलं काम करू शकेल? चांगलं काम करू शकेल का नाही हे त्यांच्या मनातनं कोण जाणू शकतो. आता आपण पैशाकडून विकलं जातो. मतदार हे आता पैशाकडून विकलं जातात. स्वाभिमानी मतदार आलेला नाही. ज्याच्या पर्यंत पैसे तो कुणाला मतं टाकते किंवा तिन्ही लोकांचे पैसे घेतात आणि मतं कुणाला मतदारालाच चालवते. म्हणजे जनता असं एका कशावर नाही आहे तर ते निवडून दिलं 5 नंतर बघत नाही कुणाला पण एकाच पक्षाने कुणाला पण निवडून दिलं ते पुन्हा त्या गरिबाकडे बघत नाही. तर ते इलेक्शन आलं का ते हार जोडतात, चला मदत करा. पण एकदा निवडून दिले का ते आता रस्त्याने गेलं तरी इलेक्शन थांबवतात आपल्याला. इलेक्शन झाल्यानंतर आपण त्यांना आजकाल जर थांबवत नाही ही परिस्थिती आहे राजकारण. तुम्ही मतदान करणार की नाही? करणार तर मतदान 100% करणार. मतदान करणं कर्तव्यच आहे ना. सरकारने लाडक्या बहिणीला तर तिथे गिफ्ट दिलंय, लाडकी बहीण योजनेची. लाडक्या भावांसाठी काय करावं का? काय वाटतं? त्यांच्यावर ते करावं नाही करावं आणि केलं ते असं मध्ये बंद नाही पाहावं एवढंच सांगतो. ते कमीत कमी 5 वर्ष टिकावं. काय करावं ते प्रत्येकाचं करावं पण ते कमीत कमी 5 वर्ष तरी ती मुद्रावी आणि 1-2 महिन्यात 3 महिन्यात बंद व्हावं ही अपेक्षाच नाही. ज्येष्ठांसाठी काहीतरी करावं त्यांनी. इलेक्शनच्या तोंडावाल्यानंतर हवा असते ती. आता एस टीला मोफत दिलं, महिलांना 50% आरक्षण दिलं किंवा 50% फ्री दिलं. कसं इलेक्शन आल्यानंतर हे दिलं हे तुम्ही अगोदर द्यायला पाहिजे होतं. इलेक्शनला 2-3 महिने आल्यानंतर तुम्ही सुविधा देता. हे स्वतःच्या स्वार्थासाठी देता ना. ते अगोदर पण चालू करा, पहिल्यापासून ते चालू ठेवा तर त्याचा फायदा लोकांना होईल. जर बघायला गेलं तर आता उरणची रेल्वे चालू झाली आहे, याचा फटका कुठे तुमच्यासारख्या रिक्षा चालकांवर बसलाय का? नाही काय नाही फक्त वगैरे काय नाही. ते इथून रिक्वेस्ट त्यांना का जरा फेऱ्या वाढवा होते जे आहे ते जास्त फेऱ्या करावं. आता पहिली कशी बेलापूर ते खारकोपर होते आता वरण गेली तर पण ते फेऱ्या ते आहेतच. रिक्वेस्ट ते म्हणजे पब्लिक वाढवा पाहिजे. बोल तर सांगा कोणाचं वाटतं कोणाचं पारड्या जड आहे यंदा? तेवढं नाही आपल्याला माहिती. आता बघा प्रीतम म्हात्रे उभे आहेत, मनोहर शेठ भोईर उभे आहेत, महेश बालदी आहेत. तुम्हाला काय वाटतं?
कोण वाटतं तुम्हाला? कोण वाटतं? बरं, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले का? मिळाले. ही योजना तरी चांगली वाटते, लाडकी बहीण हो, चांगली योजना पुढे चालली पाहिजे. हो, चाललं पाहिजे. मग काय वाटतं यंदा उरण मतदारसंघात कोणाचा कौल लागेल? काय आता कोणाचा कौल लागेल ते काय आपण सांगू तरी शकत तुमचा नाही. अंदाज, विधानसभा निवडणूक लागली आहे, मनोहर शेठ भोईर, प्रीतम म्हात्रे, महेश बालदी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. ते काय सांगू शकत नाही ना. काय आहे ते, हे आहे क्रिकेट सारखं आहे. कोण जिंकेल कोण हारेल ते सांगू शकत नाही. जो अटीतटीचा सामना होणार आहे उरण हा अटीतटीचं. यंदा उरण मतदारसंघात कोणाचा कौल लागेल? विधानसभा निवडणूक लागले आहेत. कौल कोणाचा लागेल? सर्व पक्ष आता शेकाचे आपले कोण प्रीतम म्हात्रे आहेत, आता BJPचे आपले महेश बालदी आहेत, ते सर्व कामं चांगली करतात इकडं. पण कोण येईल ते सांगू शकत नाही. तुझं मतदान कोणाला असेल? मतदान करणार आहेस ना? मतदान करणार आहेत, पण ते जेव्हा मतदानाचे दिवस येईल त्या दिवशी करू नका. 5 वर्षात उरणचा काही विकास झालाय? हा झालाय ना विकास उरणचा. मच्छी मार्केट पण झालाय तिथं, ज्योती बांधली झालाय, विकास झालाय. विकास कोणी केलाय महा? केला तर दोन्ही पार्टी विकास चालूच आहे. दोन्ही पार्ट्यांचा तर BJPचा चालू आहे, प्लस तर प्रीतम म्हात्रे पण तिकडे कामं करतो. कोणाचा कौल यंदा उरण मधून असणार आहे? महेश बालदी 5 वर्षात काही कामं केली आहेत उरण मध्ये? काय काहीतरी केलं ते त्याच्यामुळे महेश बालदी मनोहर शेठ भोईर का नको? काय सांगणार आता. त्यांना चान्स दिलेले पहिले 5 वर्ष अगोदर. याही महेश बालदी काहीतरी केलाय त्याच्यामुळे महेश बालदी काय वाटतंय यंदा उरण विधानसभा निवडणूक? चांगलं वाटतंय. कोण जिंकून येईल? कोणाचा कौल लागेल? प्रीतम म्हात्रे आहेत, मनोहर शेठ भोईर आहेत, महेश बालदी आहे. कोण वाटतं तुम्हाला? येईल कोणतरी निवडून. लाडकी बहिणीचे पैसे मिळाले का? हो, मिळाले. काय वाटतं योजनेबद्दल? चालू राहावी? राहावी, चालूच राहावी. अशीच राहावी चालू आमच्यासाठी. मतदान करणार ना? हो, करू नाही मग करू. काय वाटतं उरण मध्ये यंदा कोणाचा कौल वाटतोय? कोण जिंकून येणार आहे? जिंकून येईलच. कोण येईल? प्रीतम म्हात्रे आहेत, मनोहर शेठ भोईर आहेत, महेश बालदी आहे. कोणाचं वाटतं तुम्हाला कौल? कौल मला आमच्याच माणसाचं वाटते. कोण तुमचं? मात्र 5 वर्षात काही कामं केली का प्रीतम म्हात्रेनी उरण मध्ये? केली नाही पण करून दाखवतील कधीतरी. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले का? ते मला नाही, आम्ही नाही घेतले. काय वाटतं उरण मतदारसंघातून कोणाचा कौल येईल यंदा? यंदा काही प्रीतम शेठ म्हात्रे आहेत, मनोहर शेठ भोईर आहेत, महेश बालदी आहे. तुम्हाला कोणाचा कौल वाटतो? कौल काही सांगू शकत नाही. तिघं पण फॉर्मला आहेत. म्हणजे अटीतटीची लढत होणार आहे. तरी साधारणतः गेल्या 5 वर्षात विकास कोणी केलाय उरण मध्ये? तर विकास झालाय थोडंफार, आता पुढे होईल. तर बघू आता विकास कसा पुढचा. मतदान करणार ना? हा करणार ना. तुम्हाला काय वाटतं यंदा कोणाचा कौल असेल? कोणतं सांगू शकत नाही. त्या तेवढंच बरोबर आहे. अजून देखील आपल्यासोबत इथे काही नागरिक आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. धंदा कसा चालू आहे? असा आहे आमचा. काय मग व्यवस्थित उत्पन्न वगैरे मिळतंय का? व्यवस्थित उत्पन्न आणि मिळतंय का? व्यवस्थित कुठं या शिरकोवाला आलं का दप्पाला आलं ते आम्हाला धांतरवता. निवडणूक चालू झाली आहे, उरण मध्ये कोणाचा कौल वाटतोय तुम्हाला? आम्हाला कोणाचाच नाही, सगळं सारखं सार. मतदान नाही करणार वय? मतदान करणार. कोणला करणार? असं नाही त्याला करायचा मतदान. कोण व्यवस्था नसेल त्याला. आता दुसरा काय आहे, आपला चांगलं कोण असेल त्याला द्यावा. तरी मग 5 वर्षात कामं कोणी केली तिथं? इथं काहीच नाही कोणी केलं आमच्याकडं. या आहे तसे आमची भिकमागाची पाली आहे. वाराबाला आमची तशीच राहतात. कामं धंद्याला नाही करण्याला लावली कोणी. एवढं आहे. आपण जर पाहिलं काय भाजी काची ये वयान 73 वर्ष झाली तरी भाजी काची पाली आमची आहे. इथं काहीच नाही कोणी केला. चालू सरकारकडे मागण्या करायच्या झाल्या तर काय काय करा? आम्हाला देत काहीच नाही. आमच्या बायकांना बायण्याचं पैसे नाही आलं. लाडक्या बायण्यास म्हणलं फॉर्म केलं होतं का भरलं, लाडक्या फॉर्म बहिणीचं? भरलं तर फॉर्म भरलं होतं का? पैसा नाही भेटला आमच्या बायकांना. पण ती भाजी काही तिला नाही भेटला इथं. आता सरकारने लाडकी बहीण योजना तर चालू केली आहे, पण भावासाठी काहीतरी करावं. इकडं काहीच नाही आमच्या लोकांना काहीच नाही. जर आपण पाहू, काय सांगाल? विधानसभा निवडणूक लागली आहे, कोणाचं कौल आहे उरण मध्ये? काय मग आम्हाला नाही माहित बाबा, आम्ही नाही काही सांगू शकत. लाडकी बहिणीचे पैसे मिळाले का? आम्ही लाडकी बहिणी चालूच नाही. झालंच नाही. काय वाटतं या योजनेविषयी? चालू राहावी? नाही आम्हाला काही माहित नाही. तू त्याला
अजून आपल्यासोबत काही नागरिक आहेत. दादा, तेल किती गरमागरम झालंय, यंदा वातावरण पण तापलंय. काय वाटतं उरण मधून कोण असेल? आपको क्या लगता है उरण में कौन आएगा? काय वाटतं यंदा उरण विधानसभा मतदारसंघात कोणाची हवा जास्त आहे? उरण विधानसभा मतदारसंघ मशालची हवा जास्त आहे. काही 5 वर्षात काही कामं करण्यात आली आहेत? झाली ना 5 वर्षात, काय नाही झाली. आमदार साहेब जरी विधान परिषद मनोहर शेठ पडले की मागच्या वेळी, तरी पण त्यांचा संपर्क चालूच होता, कामांचा पाठपुरावा पण चालू होता. आणि उलव्यामध्ये ते काय राजेंद्र पाटील साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व कामं जी रहिवाशांना ज्या मूलभूत गरजा वगैरे जे काही कामं असतात, काय राहिलेले आहेत, त्यांचे मेसेज जरी आमच्या ग्रुपला तरी लगेच त्यांचं निराकरण होऊन जातं. साधारणतः कोणते मुद्दे घेऊन मतदारसंघात प्रचार करतात? आता ह्या मागच्या या आमदारांनी काहीच कामं केलेली नाहीत उलव्यामध्ये. कधी मला वाटतं इथं बघायलाच नाही, फक्त शो शायनिंग करायची, केंद्राचं काय असेल ते दाखवायचं, फक्त आम्ही हे केलं, हे फक्त त्यांच्या पुस्तकावर आहे, इथं काहीच नाही. जर बघायला गेलं तर उरणसारख्या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न हा मोठा आहे. आम्ही कव्हरेज करताना देखील पाहिला. याविषयी काय? मग तेच तर तुम्हाला सांगतो ना, मागच्या आमदाराचा फक्त पुस्तकावर विकास आहे, प्रॅक्टिकली विकास कुठे आहे? आतापर्यंत जा तुम्ही रस्त्यामध्ये बघा, गाड्या लागलेल्या दिसतील, ह्याला जबाबदार कोण आहे? एवढे कंटेनर इथे येतात आणि बाजूला रोडच्या ऍक्सिडेंट्स होतात, ह्याला जबाबदार कोण आहे? काय सांगाल, तुम्हाला उरण मधून कोणाचा कौल वाटतोय? जिथे राजन पाटलांनी साथ दिली मनोहर भोईर साहेबांना, तिथे त्यांचा विजय नक्कीच आहे. कारण आजपर्यंत जे आहे ते पक्षाच्या ह्याच्यावरती नाही, पण राजन पाटलांच्या चेहऱ्यावरती, नावावरती मनोहर भोईर पाटलांचा विजय होणं निश्चित आहे. कारण आमच्या अडीअडचणीला फक्त राजन पाटीलच उभे असतात प्रत्येक वेळेस. म्हणून मग आम्हाला तर मनोहर भोईर यांचा विजय पक्का. उरण मध्ये मशाल पेटणार? 100% पेटणार आणि मोठ्या जोमात पेटणार. तुम्हाला काय वाटतं, कोणाचा कौल आहे, कोणाचा पारडवर आहे यंदा? तुम्हाला काय वाटतं, कोणाचा पारडवर आहे यंदा? मशाल. आपको क्या लगता है उरण में कौन आएगा? मनोहर सेठ भोईर आएंगे और मशाल इस बार यहाँ पे जीतेगी. और दूसरा कारण ये है कि यहाँ पे परप्रांति बहुत है, काफ़ी संख्या में परप्रांति है. परप्रांति के लिए राजेंद्र भाऊ ने और प्रशांत भाऊ ने हमेशा सपोर्ट किया है यहाँ पे उल्वे नोड में, इसलिए इस बार मशाल ही जीतेगी. और मशाल के आगे यहाँ के जो आमदार हैं उनकी नहीं चले. वो आमदार 5 साल में विकास नहीं किए हैं, वो अपना विकास किया है. उन्होंने बीजेपी के साथ मिल के राष्ट्रवादी को तोड़ा, शिवसेना को तोड़ा. उनका काम था चोरी करना और 5 साल चोरी किए हैं. लेकिन इस बार जो जनता है उनको अब नहीं मौका देने वाली है. इस बार जनता मशाल को वोट करेगी. और महाराष्ट्र में जो स्वाभिमान की लड़ाई है, उसके लिए महाराष्ट्र की जनता स्वाभिमान के साथ मशाल के साथ खड़ी है, क्योंकि तोड़ फोड़ की राजनीति महाराष्ट्र में नहीं चलती है. महाराष्ट्र की स्वाभिमान जो जनता है, और ख़ास करके यहाँ पे अग्री कोली समाज के 70% लोग हैं, यहाँ उनके समाज का ही नेतृत्व चाहिए. यहाँ तेली, तमोड़ी और मारवाड़ी नहीं चाहिए. यहाँ जो चोर हैं उन्होंने 5 साल में विकास नहीं किया, वो अपनी तिजोरी भरा है. ये लोगों के बीच में गया है कि महेश बाल्दी ने जीतने के बाद उनकी संपत्ति इतनी बढ़ी कैसे. ये तो महाविकास अघाड़ी की जो सत्ता आएगी उसके बाद जांच होगा, तब मालूम पड़ेगा वो कहाँ से टका लिए हैं, कितने % उन्होंने चोरी किया है जनता का पैसा. ये लोगों को अभी मालूम पड़ेगा, जब महाविकास अघाड़ी की सरकार आएगी उस समय मालूम पड़ेगा कि ये चोरी कितना किए हैं. जेल जाने का नौबत उनका भी है. ये नहीं है कि खाली विपक्ष के नेता को जेल जाएंगे. ईडी सीबीआई हमारे भी पास आएगी. केमछो वाले महेश बाल्दी ने कुछ भी नहीं किया. फिर कुछ भी नहीं किया है, उन्होंने तिजोरी अपना भरा है. और सब जानते हैं महेश बाल्दी के पास क्या था. महेश बाल्दी ने जब गोष्ट म्हणजे महेश बाल्दींना बोलायचीच शिस्त नाहीये, तर ते प्रचार येणार काय निवडणूक. नुकतंच त्यांनी आगरी समाजाबद्दल पण अपमानकारक शब्द म्हणूनच म्हटलं ना, त्यांना बोलायची शिस्त नाहीये. महिलांबद्दल कसे उद्गार वापरायचे किंवा एखाद्या समाजाबद्दल काय बोलायचं याचीच जर त्यांना शिस्त नाहीये, तर बाकीचा जो इकडचा मोठ्या प्रमाणात आगरी कोळी समाज आहे तो कसा काय त्यांना मतं देणार आणि कसं काय निवडून आणणार. म्हणून आम्हाला तर 100% गॅरंटी आहे की मशाल निवडून येणार म्हणजे येणारच.
आपल्यासोबत आणखी इथे काही मतदार आहेत, त्यांच्याशी आपण देखील बोलणार आहोत. काय वाटतं उरण मतदारसंघात कोणाचा कौल आहे? मशाल सिंगल फाईट होणार? 10% मशाल. असल वन साइड येणार. सिंगल फाईट होणार? सिंगल. आपण जर पाहिलं तर उरणकरांचं मत तर मनोहर शेठ भोईरांकडून जास्तीत जास्त कौल जातोय. त्याच्यामुळे यंदा उरणमध्ये मशालच पेटणार असं इथल्या स्थानिक मतदारांचं मत आहे. उरण विधानसभा मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार मनोहर शेठ भोईर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. शेठ, काय सांगाल? खरं तर तुमची लढत ही महेश बालदी यांच्यासोबतच होती, पण उरणमध्ये बंडखोरी झाल्याचं बोललं जात आहे. माझी आज ही लढत महेश बालदी यांच्यासोबतच आहे. उरणमध्ये बंडखोरी प्रीतम म्हात्रे यांनी केली आणि शेवटपर्यंत ते आजही म्हणत होते की नाही, मी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे. पण काल आमच्या प्रमुख आघाडीच्या तिन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा हा उमेदवार प्रीतम म्हात्रे हा अपक्ष उमेदवार आहे, तो आमचा संबंध नाही. आमचा उमेदवार अधिकृत महाविकास आघाडीचा मनोहर भोईर आहे. त्याच्यामुळे प्रीतम म्हात्रे त्याचा काम करतो, त्याचा पक्ष शेतकरी कामगार पक्ष त्याच्याबरोबर किती आहे ते त्याला माहिती आहे. पण मलाही त्याची जाणीव आहे की मी 5 वर्ष शेतकरी कामगार पक्षालाही सांभाळलेलं आहे. त्यांच्या अनेक प्रसंगामध्ये मी उभा राहिलेलो आहे. अनेक ग्रामपंचायती, त्या ग्रामपंचायतीमध्ये मी शेतकरी कामगार पक्ष वेगळा पक्ष नाही, तो माझाच पक्ष समजून मी त्यांच्या उमेदवारांचं काम केलं आहे. त्यामुळे वेळेवर आता प्रीतम म्हात्रे येऊन जर उभा राहत असेल तर त्यांनी 5 वर्षापूर्वीच त्यावेळेस यायला पाहिजे होतं आणि पक्षाला सांभाळायला पाहिजे होतं. त्यावेळेस मनोहर भोईरनी सांभाळलं. पक्षाचे नेते विवेकानंद पाटील साहेब असतील, बाळाराम पाटील असतील, यांनी स्वतः सांगितलं की पुढचा महाविकास आघाडीचा उमेदवार तुम्ही आहे. त्यामुळे तुमच्या विधानसभेत येणाऱ्या ग्रामपंचायती त्यांचा जे काय असेल खर्च तो तुम्हाला उचलावा लागणार, मी उचललेला आहे. त्यामुळे प्रीतम म्हात्रे आज जरी उभा राहिला तरी मला त्याचा काही फरक पडत नाही. माझी लढाई ही महेश बालदीच्याच बरोबर आहे आणि मी 100% ह्यावेळेस 20 ते 25 हजार मताच्या धिक्क्याने मी जिंकणार. जर बघायला गेलं तर घरोघरी गावागावात जाऊन प्रचार सुरू आहे. प्रचाराची रणधुमाळी अजून कशी सुरू आहे? लोकांचा प्रतिसाद कशा प्रकारे मिळतो? आपण काल परवा खालापूरला माझी रॅली गेली. त्या रॅलीमध्ये जवळजवळ 4-5 हजार लोक त्या रॅलीला उपस्थित होते. लोकांचा प्रतिसाद आपला त्याच ठिकाणी बघायला मिळतो. मी काय भाड्याने माणसं आणत नाही. भारतीय जनता पार्टीचा सभा जरी करायची असली तरी त्यांना भाड्याने माणसं न्यावी लागतात. आम्ही भाड्याने माणसं नेत नाही. मी सर्वसामान्य समाजामध्ये मी पोचलेला माणूस आहे. मी आदिवासी बांधव पण माझा समजतो, झोपडपट्टीमध्ये स्लममध्ये राहणाराही माणूस माझा समजतो, आगरी कोळी कुणबी माझा समजतो, मराठा माझा समजतो, बहुजन माझा समजतो, मुस्लिमही माझा समजतो. त्याच्यामुळे माझ्याकडे जातभेद नाही. मी माझा आयुष्य समाजकार्यासाठी अर्पण केलेलं आहे आणि भविष्यामध्ये राहिलेलं उर्वरित आयुष्य तोही मी समाजासाठीच देणार आहे. त्यामुळे मला सर्व समाजाचा चांगल्या प्रकारे पाठिंबा आहे. मी आज समाज माझ्याबरोबर जो उतरतो आहे तो प्रेमाने आणि अतिशय म्हणजे निर्धार घेऊन त्यांनी आज रस्त्यावर उतरलेले आहेत की ते ह्या वेळेस समाजाचा बांधव जो आपल्यासाठी सुखदुःखामध्ये उपयोगी पडतो त्याचाच काम करायचा. त्याच्यामुळे 20 तारखेला मशालीचा बटन हा खूप त्या ठिकाणी जोरामध्ये चालणार आहे आणि 23 तारखेला मशालच जिंकणार आहे हे मी आज या ठिकाणी गर्वाने सांगू इच्छितो. ज्या अर्थी सांगितलं की रस्त्यावर उतरून प्रचार चालू आहे, तर कोणता मुद्दा घेऊन तुम्ही मतदारसंघात फिरताय? मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत. खालापूरचा आपण विचार केला तर त्या ठिकाणी अजूनही पाहिजे तसा हेल्थ सेंटर नाही. मागच्या वेळी महेश बालदींनी ट्रामा सेंटर करतो सांगितला, लोकांना फसवण्याचं काम केला आणि त्या ठिकाणी मेट्रो आणतो हेही सांगितलं. काही नाही, रसायनीला मी पाण्याचं त्या ठिकाणी शुद्धीकरण करेन आणि पाणी सगळ्यांना दिला जाईल, काही झालेलं नाही. मी जे बोलतो ते मी खरं बोलतो, मी खोटं बोलत नाही. इलेक्शन लढायचं आहे म्हणून बोलायचं असं नाही. त्या ठिकाणी ज्या ज्या समस्या आहेत, पाण्याची समस्या आहे, तिथं हॉस्पिटल असायला पाहिजे, इंजिनिअरिंग कॉलेज तिथं सुदैवाने आहे, पण त्या ठिकाणी रस्ते होणं गरजेचं आहे, शाळांच्या इमारती होणं गरजेचं आहे, लोकांना सभामंडप समाज मंदिराची आवश्यकता आहे, त्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. हेल्थ सेंटर तिथं असायला पाहिजे.
ते करणं महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टी, या सर्वात ज्या मूलभूत सुविधा ज्या आहेत, पाणी असेल, रस्ते असेल, गटारं असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या सुविधांकडे जास्तीत जास्त प्रमाणात मी लक्ष देण्याचं काम करणार आहे. त्याचबरोबर आता अनेक सुविधांकडे लक्ष देण्याचं सांगितलं. मतदारांनी जर कौल चांगला दिला तर उरणचा विकास अजून कसा बदलेल? देखो, मतदारांनी कौल तर मला देणारच आहे. उरणचा विकास हा खऱ्या अर्थानं भाजपमुळं होत नाही. भाजपचे नेते प्रत्येक वेळी सांगतात. या ठिकाणी पंतप्रधान आल्यानंतर त्यांनी सांगितलं का 1.5 लाख नोकऱ्या SEZमध्ये उपलब्ध होतील. आता एअरपोर्टमध्ये त्या ठिकाणी लाखभर नोकऱ्या उपलब्ध होतील. हे सर्व थोतांड आहे, खोटं बोलण्याचं काम करतो. या ठिकाणी ज्या काय जमिनी गेल्या त्या भूमिपुत्रांना नोकऱ्या प्राधान्याने मिळावा ही माझी भूमिका असणार आहे. आणि ह्या परिसरामध्ये राहणारा, अनेक वर्ष राहणारा नागरिक आहे, मग तो कुठल्याही प्रांतांचा असला तरी त्या मुलांनासुद्धा नोकऱ्या मिळाव्या त्यांच्या पात्रतेनुसार, ही माझी भूमिका असणार आहे. आणि उरणचा विकास म्हटलं तर उरणमध्ये आजही हॉस्पिटल नाही. 100 बेडचं हॉस्पिटलची जागा मी सिडकोकडनं मिळून घेतली मी आमदार असताना. आणि आता इमारतीच्या बांधकामासाठी जागा घेतल्यानंतर इमारतीच्या बांधकामासाठी सुद्धा त्या ठिकाणी 64 कोटीची उपलब्ध झालेली आहे. आणि माझ्या कारकिर्दीमध्ये तो हॉस्पिटल पूर्ण करून ती जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करण्याचं काम मी करणार आहे. अजून या ठिकाणी अनेक समस्या, पाण्याची समस्या या ठिकाणी भेडसावतो आहे. आज उरण नगरपालिका असेल किंवा परिसरातला ग्रामीण भाग असेल, त्या ठिकाणी रानसे धरणाचं पाणी मिळतो आहे, पण तो पाणी योग्य फिल्टर नसल्यामुळं पिवळा पाणी पिवावा लागतो. तोही पाणी आपल्याला चांगल्या प्रकारे मिळावा, त्या धरणाची उंची वाढवावी, गाळ असेल तर गाळ काढण्यात यावा. आणि या परिसरामध्ये आता नागरीकरण जोरात होतो आहे, तर सिडकोच्या माध्यमातून पण पाण्याची कमतरता बसते तेही चांगल्या प्रकारे मिळावी, ही भूमिका माझी प्राथमिक त्या ठिकाणी असणार आहे. आणि ह्या उरण तालुक्यामध्ये आता MMR रिजन डिक्लेअर झाला आहे, त्यामुळे ह्याचा लोकांची शेती ही आता या ठिकाणी शेती लोक करत नाही, पण शेती मी आव्हान करेन लोकांनी शेती विकू नये. कारण आपली ती कालिमा जर आपल्याकडे तिची जर आपण मशागत चांगल्या प्रकारे केली तर भविष्यामध्ये तीच आपल्याला पोट भरण्यासाठी तिचीच आपल्याला गरज आहे. त्यामुळे माझं नागरिकांनाही आव्हान आहे की आपल्या पिढ्यांच्यात आईवडिलांनी आपल्यासाठी शेती ठेवली ती विकू नये. विकास हा होत राहील, पण विकास होत असताना आपल्या अन्न देणाऱ्या साधन आहे ते सुद्धा आपण कुठे विकता कामा नये, ही माझी प्राथमिक भूमिका असणार आहे. दादा, आम्ही उरण विधानसभा मतदारसंघ सध्या कव्हर करत आहोत. लोकांचा प्रतिसाद तुम्हाला चांगला मिळत आहे. काय विश्वास वाटतो उरणकरांवर, कितीचा लीड मिळू शकेल? उरण तालुक्यामधून मी चांगल्या प्रकारे लीड घेणार आहे. किमान मला उरण तालुक्यामध्ये मी 10 ते 12 हजाराचा लीड मला नक्की मिळेल. त्याचबरोबर खालापूर तालुक्यामध्ये मी जवळजवळ 12 ते 15 हजाराच्या लीडमध्ये मी पुढे असणार आहे. राहिला पनवेलचा प्रश्न, पनवेलमध्ये 2 मतदारसंघ आहेत, वडगर आहे आणि गव्हाण आहे. हे सर्व नागरीकरण त्या ठिकाणी शहरीकरण झालेलं आहे. तिथेही माझं चांगल्या प्रकारे माझे कार्यकर्ते काम करतात. माझ्या जोडीला आता राजेंद्र पाटील शेतकरी कामगार पक्ष तरुण नेते हे माझ्या जोडीला आहे. त्यामुळे उलवा नोडमध्येही मला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी प्रतिसाद मिळणार आहे. कर्जाडे नोडमध्येही माझी चांगली टीम काम करते आहे. शेतकरी कामगार पक्षाचे काही नेते मंडळी किंवा काही कार्यकर्ते हे माझ्यावर प्रेम करतात, त्यांचंही मला मतदान होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या इमानदारीने माझ्या पाठीमागे भक्कममध्ये उभे राहिलेले आहेत. महेंद्र घरत असेल, आरसीबाई असेल, त्याचबरोबर भावना गाणेकर हे माझे मित्रपक्षाचे आघाडीतले घटक पक्ष नेते आहेत. ते प्रामाणिकपणे मी निवडून यावा यासाठी मेहनत करतात. त्याच्यामुळे माझा विजय हा नक्की 20 ते 25 हजार मतांनी माझा विजय होणार आहे. मी जे काय बोलतो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी कधीही खोटं बोलत नाही आणि खोटं बोलण्याचा माझा स्वभाव नाही. जनतेचा प्रतिसाद आहे ते मला समोर दिसतो आहे, त्यामुळे माझा विजय हा चांगल्या मतांनी होणार हे निश्चित आहे. समस्त उरणकरांना या आपल्या माध्यमातून काय आवाहन कराल निवडणुकीच्या मतदानासाठी? निवडणुकीच्या रूपाने मला आपल्याला उरणकरांना आव्हान करायचं आहे की सर्वात प्रथम मी ह्या उरणचा भूमिपुत्र आहे. भूमिपुत्राला न्याय द्या. त्याचबरोबर आपल्या अडीअडचणी काय असतील
त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी कायमस्वरूपी आपल्याशी कटिबद्ध राहील. त्याचबरोबर आपल्यावर कधी काय प्रसंग आला त्या प्रसंगामध्ये मी माझ्या मतदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. मी माझ्या जीवनामध्ये प्रत्येक माणसावर प्रसंग आला, मग हॉस्पिटलाचं असेल, शिक्षण असेल, त्याचबरोबर एखाद्या गरिबाचं लग्न असेल, एखाद्याच्या घरी दुःख झालं असेल, एखाद्याचा दुर्दैवाने ॲक्सिडेंट झाला असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये मी सातत्याने मी पुढे असतो. एखादा डॉक्टर होण्याचं स्वप्न असेल मुलाचं तर त्याला डॉक्टरसुद्धा मी करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे मी मतदारांना एवढंच आव्हान करेन का तुमच्या मतदारसंघामध्ये मनोहर भोईर हा सर्वसामान्य एक समाजामध्ये जन्माला आलेला माणूस हा तुमचा इथला स्थानिक भूमिपुत्र आहे. त्याला आपण स्वीकारा आणि आपल्या जे काय अडीअडचणी असतील त्या कायमस्वरूपी मी सोडवत राहीन. मी जे दिलेला शब्द हे तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या स्मरणात ठेवा. मी एकाही माझ्या मतदार बंधू भगिनीवर काय प्रसंग आला, माझ्या कार्यालयामध्ये आपण आलेत तर तुम्हाला मी खाली हात पाठवणार नाही. तुमच्या सेवेशी मी कायमस्वरूपी तत्पर राहीन असं मी मनापासून आपल्याला प्रार्थना करतो आणि आपल्याला आव्हान करतो की 20 तारखेला होणारं मतदान आहे. माझी निशाणी मशाल आहे आणि ही मशाल 1 नंबरला आहे. त्यामुळे ह्या 1 नंबरच्या मशालीवर आपण बटनावर बोट दाबून मला 1 नंबरनेच विजयी कराल असं मी आपल्याला आव्हान करतो. धन्यवाद सर, तुम्ही निवडणुकीच्या काळात देखील आम्हाला वेळात वेळ काढून आपली मुलाखत दिल्याबद्दल. एकंदरीत आपण जर पाहिलं तर उरणचा विकास करण्यासाठी मनोहर शेठ भोईर हे कटिबद्ध असणार आहेत असे त्यांनी या मुलाखतीतून सांगितले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दत्तासह मी धनश्री रेवडेकर, शिवसत्ता टाइम्स न्यूज, उरण. जनता काय म्हणता, तुमचा उमेदवार कोणता सांगा, निवडून द्या म्हणता आणि सगळं तुम्ही जाणता. जनता काय म्हणता. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.